ठाणे लोकसभा निवडणूक आज संपन्न होत आहे। नवी मुंबईत देखील मतदात्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। आपण नवी मुंबईतील नेरूळ या ठिकाणी आहोत। नेरूळ या ठिकाणी वेगळी संकल्पना राबवण्यात आलेली आहे। मतदात्यांना या ठिकाणी स्वतःकडे वळवून घेण्यासाठी जे आहे नेरूळमधील सहाय्यक निवडणूक अधिकारी जे आहे, सहाय्यक उपायुक्त आहेत नवी मुंबई महानगरपालिकेचे अमोल पालवे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक मतदान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे। झाडांची पानं, वेली याचा उपयोग करून जे आहे हे या ठिकाणी या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे। विविध फुलांची झाडं, शोची झाडं अशा झाडांचा वापर करून आहे। दोन्ही ठिकाणी जे आहे या ठिकाणी मतदान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे। दोन्ही ठिकाणी सजवण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर निवडणूक अधिकारी आहेत नेरूळ विभागाचे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, नेमकं काय सांगाल, ही संकल्पना कशी सुचली, किती दिवस लागले, नेमकं काय कशासाठी ही संकल्पना? माननीय निवडणूक आयोग यांच्या आचारसंहितेचे पालन करून व माननीय आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांच्या आदेशानुसार ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे। ही संकल्पना आपल्याला जसे माहीत आहे की नवी मुंबई महानगरपालिका ही स्वच्छ सर्वेक्षणमध्ये भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे। त्या बेसिसवरती आम्ही हे सगळं कन्सेप्ट उभारला आहे की याच्यामध्ये येणाऱ्या मतदाराला असं वाटलं पाहिजे की आपण एका चांगल्या हिरवळीच्या ठिकाणी आलेलो आहे। त्याच्यासाठी आपण हे सगळं केलेलं आहे आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला 2 दिवस लागलेत। यामध्ये कोणकोणत्या झाडांचा समावेश आहे? एकंदरच किती झाडांचा, किती फांद्यांचा तुम्ही या ठिकाणी उपयोग केलेला आहे? यामध्ये जवळजवळ 120 झाडांचा आपण समावेश केलेला आहे आणि ह्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2 दिवसाचा टाईम लागलेला आहे सगळं मिळून। नक्कीच मतदात्यांना या ठिकाणी उन्हाच्या तडाख्यापासून बचाव होण्यासाठी ही संकल्पना उभारण्यात आली असल्याचं जे मत आहे हे निवडणूक अधिकारी डॉक्टर अमोल पालवे यांनी सांगितलेले आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।